सौंदवणाऱ्या यमधर्मा अविचाराच्या मार्गाने तू वाटचाल केलीस. आज धर्माच्या नावाला तुझ्या कलंक लागलाय, देव तत्वाला कलंक लागलाय आणि तो मी मिटविणार. चिताराशी तिथपर्यंत येऊन तुला मार्ग रोखेल. प्रत्येक माझ्या भक्तांची नजर माझ्या येण्याजवळ लागली गेली आणि याला कारण काय असेल किंवा एकदा वैकुंठेश्वराचं दर्शन होईल, मंगलमय असेल, आपल्या जीवनात लाभेल याचा सदिच्छेनं सारेजण आमच्या जवळ पाहू लागले. आणि म्हणून प्रत्येक भक्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी हा वैकुंठचा देव यावी तत्पर होतोय. निश्चित मनोरथा सफलास इष्टकाम सिद्ध मनातील सद्भावना सदिच्छा सत्कामना परिपूर्ण होतील असा आपला मंगलमय आशीर्वाद, मंगलमय आशीर्वाद, मंगलमय आशीर्वाद. ओम ब्रह्मांड ध्वनी झाला तिने माया प्रगट केली. ब्रह्मा विष्णू महेश निर्माण केली. चार वेद कथले ऋग्वेद जाणे कर्म, यजुर्वेद ज्ञान संपन्न, अथर्ववेद उपासना आणि सामवेद अमृत मधुर संगीत गायन. अशा रीतीनं या विश्वाची निर्मिती करण्यात आली आणि याच विश्वाच्या ठाई जीव जंतू प्राणी मात्र यांचा समावेश करण्यात आला. त्याच प्राणी मात्र असा एक प्राणी जन्माला आला, तोच म्हणजे मनुष्य प्राणी. या मनुष्य प्राण्याचा ज्यावेळी जन्म झाला त्यावेळी मनुष्य प्राणी अज्ञान रूपी अंधकारात वावरत होता. मी करतोय का याची कल्पना कुणालाच नव्हती आणि जेणेकरून घडलं ते का सर्वत्र आकार फैलावला गेला. अधर्म अत्याचार वाढू लागला आणि म्हणून तो अधर्म नाहीसा करण्यासाठी वैश्य, शूद्र, ब्राह्मण आणि क्षत्रिय अशा चार वर्णात या मनुष्य प्राण्यांचा भेद करण्यात आला. वैश्याने व्यापार करावा, शूद्राने त्याला सहाय्य करावं, ब्राह्मणाने वेदांचं पठण करावं आणि हाती जपवाने घेऊन क्षत्रियाने विश्वाचं रक्षण करावं असा नियम घातला गेला. आणि जेणेकरून साऱ्यांनी आपल्या कर्तव्याच्या बांधीला झाले, आपल्या कर्तव्याच्या ठिकाणी मग्न झाले. प्रत्येकाला आपली जबाबदारी कळली गेली. अहंकार नाहीसा झाला, अधर्म नाहीसा होऊन धर्म प्रस्थापित झालं, विश्व आवाज झाला. आणि म्हणून मी माझ्या प्रत्येक भक्ताला एकच सांगतोय, मिळालेला मानव देह या मानव देहाची सार्थकता दिगंतर राहावी यासाठी मानवाचे मार्ग बनवा, भक्ती करा आणि आपले जीवन पावन करून घ्या, पावन करून घ्या. भक्त रक्षणासाठी हा वैकुंठचा देव सदैव तुमच्या पृष्ठभागी, सदैव पृष्ठभागी, सदैव भक्तजन सदा.
धर्म धावत पळत या वैकुंठच्या ठिकाणी स्वतःचं कर्तव्य त्यागिलं आणि या वैकुंठच्या ठिकाणी तू आलास. का कशासाठी? बरोबर. लक्ष्मी देवी आज तुझ्या बरोबर मस्त काय तुझ्यातून चुकला गेला. त्यांची आयुष्य मर्यादा संपली होती आणि म्हणून त्याचे पंचप्राण तुम्ही हरण केला. मग यात तुम्ही चुकला नाही, चिंता नसावी. अखंड पुढे मंडित सौभाग्यवती मंगलमय शुभांगी गायचो श्री स्वामी समर्थ भक्त यांच्याकडून आमच्या कलेचा गौरव करण्यासाठी 100 रुपयाची पारितोषिक आहे. स्वामीचरणी प्रार्थना करते त्यांच्या जीवनात सदैव सुख शांती समृद्धी नांदावी अशी प्रार्थना करून ही लक्ष्मी त्यांना आशीर्वाद देते. त्यांच्या जीवनात सदैव सुख शांती समृद्धी नांदावी.